नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, एकूण 26 जिल्ह्यासाठी कांदा पीक विमा हा जाहीर झालेला आहे। तर कोणकोणते जिल्हे असणार आहे व तुम्हाला यादी कशा पद्धतीने बघायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो, या अपडेट विषयीची आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। कोणकोणते जिल्हे आहे मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। पीक विमा जाहीर झालेला आहे। या खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे मोठे प्रमाणात नुकसानी झालेलं होती। झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरवला होता। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्या शेतकऱ्यांना पीक विमा हा मंजूर झालेला आहे। मित्रांनो, यानंतर आज ज्या जिल्ह्यासाठी पीक विमा मंजूर झालेला आहे त्या जिल्ह्याची यादी ही आलेली आहे। मित्रांनो, जिथे पीक विमा जाहीर झाला आहे, एकूण 26 जिल्ह्यासाठी पीक विमा हा मंजूर झालेला आहे। विशेष म्हणजे या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी कांदा पीक विमा भरला होता त्या शेतकऱ्यांना कांद्याचा पीक विमा हा मित्रांनो मिळणार आहे। 26 जिल्ह्यात स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीला अनुसरून संबंधित विमा कंपन्यांना 25% आगारी पीक विमा देण्याबाबत जिल्हा शासनाच्या स्तरावर अधिसूचना काढण्यात आलेल्या आहे। मित्रांनो, मात्र त्याविरोधात काही कंपन्यांनी जिल्हा प्रशासन व विभागीय स्तरावर अपील केले होते। ती अपील फेटाळून लावण्यात आलेली आहे। मित्रांनो, काही पीक विम्यांनी राजस्थीय तांत्रिक सल्लागार समितीकडे आपली अपील केली होती। या दरम्यान राज्य शासनाच्या वतीने हवामान तज्ज्ञ, कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ व्यक्तींनी सहकार्य घेऊन 21 दिवसाच्या पावसाच्या अतिवृष्टीच्या नियमाला अनुसरून तसेच विविध तांत्रिक व विचार दृष्टीने शेतकऱ्याचे झालेले नुकसान कंपन्यांच्या समोर सिद्ध करून कंपन्यांना विमा देण्यात भाग पाडलेले आहे। मित्रांनो, प्रथम जिल्ह्यात पाहिल्यास बुलढाणामध्ये 98 गावं आहे मित्रांनो, आणि 47 अनिवार्य गावं आहे। मित्रांनो, जालन्यामध्ये 144 गावाचं पात्र आहे आणि 48 उपलब्ध आहे। मित्रांनो, यवतमाळमध्ये 161 गावे पीक विम्यासाठी पात्र आहेत, त्यापैकी 47 गावे आलेली आहे या वार्षिक आधारावर। त्यानंतर नाशिक मध्ये 91 गावे पात्र असून 47 गावे सक्तीच्या लागवडीखाली आहे। यानंतर नांदेड जिल्ह्यात बघितलं तर 144 गावे आहे, त्यापैकी 47 गावे हे घेतलेले आहे। परभणीमध्ये मित्रांनो 73 गावे आहे, यापैकी 47 गावे हे घेतलेले आहे। लातूरमध्ये 120 गावापैकी 47 गावे हे घेतलेले आहे। वाशिममध्ये पाहिलं असता 112 गावापैकी 47 गावे घेतलेली आहे। त्यानंतर अकोल्याकडे जर बघितलं तर 146 गावापैकी 47 गावे हे मित्रांनो घेतलेले आहे। तर असेच अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपला हा पहिला व्हिडिओ होता। जय हिंद, जय महाराष्ट्र।